बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. लक्षात असू द्या मंडळी, देवाला आणावं लागतं आणि संत स्वतःच्या इच्छेनं येत असतात आणि स्वतःच्या इच्छेनं जात असतात. संतांची भूमिका वेगळी आहे. संत कशासाठी अवतार धारण करतात? अरे संताचा अवतार झाला नसता तर त्या देवाला कुणी ओळखलं असतं? त्या देवाची ओळख कुणी करून दिली? आपल्या अज्ञानी जीवाला हाताला धरून देव दाखवणारे संत आहेत. लक्षात असू द्या. या मुरगुड पासून 2 किलोमीटर अंतरावर असणार हे आदमापूर नावाचं गाव, पवित्र ती भूमी, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. हा महाराष्ट्र असा आहे. देशामध्ये अनेक प्रांत आहेत या भारत देशामध्ये, पण त्यातल्या त्यात हा महाराष्ट्र प्रांत असा आहे. ज्ञानोबा रायाचा जन्म याच महाराष्ट्रात झाला. जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार याच महाराष्ट्रात झाला. एकनाथ महाराज, स्वर्गातल्या पित्रांना जेवायला घालणारे एकनाथ महाराज याच महाराष्ट्रात जन्माला आले. शिंपी समाजातील संत नामदेव महाराज याच महाराष्ट्रात जन्माला आले. गोरा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार, नरसिंह मेहता, सेना न्हावी या बहुजन समाजातील संतांचा अवतार संत जनाबाई पासून, संत सखूबाई पासून या महाराष्ट्रानं जन्माला घातलं. या संताला जाऊ द्या, ज्ञानोबा तुकोबा रायांना शेकडो वर्ष झाली, तुम्ही आम्ही डोळ्यानं पाहिलं नाही, पण आज बाळू मामांना डोळ्यानं पाहिलेली माणसं जिवंत आहेत. अशा महान संतांची कथा तुम्हाला सांगत आहे. माझ्या माता पित्यानो, देह कष्ट भीती परोपकारे, चंदनाप्रमाणे देहाला झिजवणारी संतांची भूमिका काय? अरे अगरबत्ती जळते त्यावेळेला तिचा सुगंध सुटतो, चंदन घासला जातो त्यावेळेला त्याचा सुवास सुटतो. अगरबत्तीप्रमाणे स्वतःच्या देहाला जाळून घेणारे, चंदनाप्रमाणे घासून घेणारी ही संत मंडळी या देशात जन्माला आली. त्यातला एक थोर महात्मा बाळू मामा. सारं आयुष्य समाजासाठी घालवलं. त्या महात्म्यानं गोरगरिबांचा, बहुजन समाजाचा देव झाला. देव सदैव दुसऱ्यांचे अश्रू पुसावे, त्याला आधार द्यावा, त्याला धैर्य द्यावं, मदत करावी, दुःखाचं निरसन करावं. हा साधू कसा जन्माला आला? कर्नाटक प्रांतामध्ये अर्भावी नावाचं गाव आहे आणि त्या गावात बाळाजी धनगर नावाचा एक सद्गृहस्थ राहत होता. बाळाप्पा धनगर म्हणून सारा परिसर त्याला ओळखायचा. रक्ताचं पाणी, हाडाचा चुना, मासाचा चिखल करायचा बाळाप्पा धनगर, कष्ट करायचा. 4 गुंठे जमीन, त्या 4 गुंठ्यात किती पीक काढणार? एकुलत एक पोर झालेलं, मायाप्पा त्याचं नाव. वयात आलं, दारिद्र्याला कंटाळून गेला मायाप्पा. बाळाप्पा धनगराचा मुलगा कंटाळून गेला दारिद्र्याला, गरिबीला.
आणि आरभावी गाव सोडलं आणि जवळच असणाऱ्या अक्कोळ गावी राहण्यासाठी आला. कष्ट करावं, काम करावं, चाकरी करावी, 2 वेळेला चूल पेटावी. तारुण्यात आलेला मुलगा बाळाप्पाच्या मनात चिंता. लग्न करावं, मायाप्पाच सुंदर अशी मुलगी पाहिली. बोत्यांच्या कुळातली मुलगी सत्यव्वा तिचं नाव. मुहूर्त पाहिला आणि मायाप्पाचं लग्न करून टाकलं. बाळाप्पा धनगरानं पती पत्नीच्या संसाराला सुरुवात झाली. मायाप्पा आणि सत्यव्वा. माझ्या माता पित्यानो, नवीन संसार लग्न झाल्यानंतर कुणाला वाटत नाही एखादं पुत्ररत्न पोटी जन्माला यावं म्हणून. संसार करायचा कशासाठी? आणि स्त्री जन्माची पूर्तता म्हणजे संततीमध्ये आहे. हलसिद्धनाथाच्या वाडीला हलसिद्धनाथाची यात्रा भरते दरवर्षी आणि ही पती पत्नी त्या यात्रेला आलेली आहे. दर्शन घेताना सत्यव्वानं नवस केला हलसिद्धनाथ, देवा पुत्र देगाय साकुळी, असा मुलगा दे, करी भक्तीची दीपवाळी, भक्तीची दीपवाळी करणारा. पुत्र व्हावायसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्रैलोक्यात झेंडा फडकवणारा असा पुत्र माझ्या पोटी दे. कुसंतान पेक्षा निसंतान राहिलेलं बर. दारू पिणारी, कोंबड्या बकऱ्या खाणारी, मनाला वाटेल तसं वागणारी ही अवलाद माझ्या पोटी जन्माला घालण्यापेक्षा मी निसंतान राहिली, वांज राहिली तरी चालेल. आणि पुत्र द्यायचा असेल तर त्रैलोक्यात झेंडा फडकावणारा असा पुत्र माझ्या पोटी घाल. हलसिद्धनाथानं कौल दिला आणि 9 महिने 9 दिवसात मुलगा झाला. सत्यव्वाला मुलगा झाला. मायाप्पाच्या पोटी मुलगा झाला. तो दिवस होता सोमवारचा. रविवारी एकादशी होती, सोमवारी द्वादश. द्वादशीचा उपवास सोडला आणि सत्यव्वा बाळंत झाली, पुत्ररत्न झाले. काय आनंद झाला असेल त्या मायाप्पाच्या घरात. गरीबाचं घर. चिखलातच कमळ उगवत असतं मंडळी, लक्षात ठेवा. बागेमध्ये कमळ येत नाही, चिखलात उगवतं कमळ. तसं गरीबाच्या घरात देव संताच्या रूपानं जन्म घेतो. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. या संत उक्तीप्रमाणे संतांचे झालेले अवतार म्हणजे देवानं घेतलेले अवतार आहे, हे लक्षात असू द्या. माझ्या माता पित्यानो, दिसा मासानं सत्यव्वाच्या पोटी जन्माला आलेला बाळ लहानाचा मोठा होऊ लागला. सुंदर असा दिवस पाहून बारसं घातलं आणि बाळू नाव ठेवलं मुलाचं. बाळू. घराघरात मुलं जन्माला येतात, त्या लेकरांपेक्षा एक विलक्षण लेकरू होत. रांगायला सुरुवात झाली, तुरु तुरु चालायला सुरुवात झाली. कधी एकमेकात मिसळून खेळ खेळावा असं कधी बघायला मिळालं नाही. एकटाच खेळत बसायचा, मंदिरात बसायचा दिवस दिवस, कुंपणावर जाऊन झोपायचा, झाडावर चढायचा. मुलं म्हणायची, सत्यव्वा तुझं पोरग काही आगळं वेगळंच आहे. काट्यावर काय झोपतय, झाडावर काय चढतय, एकटंच खेळत बसतय. आता 8-10 वर्षाचं वय झालं, कुठंतरी रांकेला लावलं पाहिजे. आणि म्हणून मायाप्पानं विचार केला आणि आपल्या मुलाला अक्कोळ गावातल्या जैन सावकाराच्या घरी कामाला ठेवलं. त्या जैन सावकाराच्या घरी
काम करत असताना गायी राखाव्यात, मुक्या जीवांची सेवा करावी, हाती पडेल ते काम करावं. या बाळून एक लक्षात असू द्या मंडळी, मोठ्या माणसाच्या जीवनाची सुरुवात ही गायी राखण्यापासून होत असते. हा, गोपाल कृष्णानं गायी राखल्या, विसरलात की काय मंडळी? गोधने चारावया जातो शारंग पाणी. गाडगे बाबांनी बालपणे आपल्या जीवनामध्ये गायी राखण्याचं काम केलं. हा, सेत राखिता गुरे चारिता, अंगी आली प्रभुताई, ऐका डेबुजीची नवलाई. त्याप्रमाणे हा छोटासा बाळू अक्कोळ गावामध्ये जैन सावकाराच्या घरात काम करू लागला. गुरं सांभाळण्याचं काम, मुक्या जीवांची सेवा करावी, दिवसभर चारून आणावी. बाळूकड जेवणासाठी एक थाळी होती. जेवण करावं, स्वच्छ धुवावी, खिडकीमध्ये ठेवावी, रात्री विश्रांती घ्यावी, पहाटे सकाळी लवकर उठून कामाला लागावं. एक दिवस पहाटेचा समय आणि सावकाराच्या पत्नीचं लक्ष त्या खिडकीत ठेवलेल्या थाळीकडे गेलं. त्या थाळीतून किरणं बाहेर पडली होती. जशी सूर्याची किरणं सूर्य उगवत असताना आपल्याला आकाशात पसरलेली दिसतात, त्या सूर्य किरणाप्रमाणेच त्या थाळीतून प्रकाश पडलेला आहे आणि त्या थाळीमध्ये आपल्या बस्तीचं दर्शन. आश्चर्याचा धक्का बसला, अशी थाळी याला कुठून मिळाली? म्हणून तिनं त्या खिडकीतली थाळी उचलली आणि तिथं तसलीच दुसरी थाळी ठेवली. सकाळी बाळूनं पाहिलं, ही माझी थाळी नाही. एक निष्ठता किती असते मोठ्या माणसात. ही थाळी माझी नाही. त्यानं विचारलं मालकिनीला, माझी थाळी कुठं आहे? मी देणार नाही, तुला तीच घ्यावी लागेल. बस एवढ्या शब्दावर सावकाराच्या घरचं काम सोडून दिलं. बाळून सावकाराच्या घरातनं बाहेर पडला. अरे असा महिमा होता. सावकाराच्या घरात काम करत असताना, त्या जनावराची सेवा करत असताना बाळू जर गाईच्या गोठ्यात आला तर गाई 2-2 बादल्या दूध द्यायची. आमचा कृष्णच गोठ्यामध्ये आला. असा महिमा लहानपणापासून एक विलक्षण प्रकार बघायला मिळायचा, चमत्कार बघायला मिळायचा. सावकाराच्या घरचं काम सोडलं बाळून आणि बाळूची मोठी बहीण गंगू, तिचं नाव, खिलाऱ्यांच्या कुळात दिली होती. बाळू तिच्याकडे जाऊन राहिला. लेकूरवाळी बहीण, तिची लेकरं सांभाळावीत, सगळ्या लेकरांना दिवसभर खेळवावं. ती लहान लहान लेकरं मामा 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 म्हणून हाक मारायची आणि त्या लेकरांनी हाक मारता मारता ती गल्ली मामा मामा म्हणू लागली. बघता बघता सारा अक्कोळ गाव त्याला मामा म्हणून हाक मारू लागलं. साऱ्या परिसरात मामाचा आवाज झाला आणि अशा पद्धतीनं बाळूचा बाळू मामा झाला. लक्षात असू द्या माझ्या माता पित्यानो, बाळू मामाचा अवतार झाला दीन दलितांच्या उद्धारासाठी, दुःखितांच्या कल्याणासाठी, दुःखानं गांजलेल्या माणसाला अभय देण्यासाठी. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला,
बाळूचं लग्न करावं असा विचार आई वडिलाच्या मनात आला. बाळूच्या कानावर गोष्ट आली. माता पिता माझ्या लग्नाच्या कामाला लागलेले आहेत. त्यानं सांगितलं, कशाला या भानगडीत पडता? माझं जीवन हे दुसऱ्यासाठी जीवन आहे, संसार करण्यासाठी नाही. पण आई वडील ऐकेनात. ज्या बहिणीपाशी बाळू राहिला होता त्या बहिणीचं नाव गंगूबाई. तिनं विचार केला, आता जावाई दुसरीकडे हुडकायचं काही कारण नाही, आपली मुलगी बाळूला देऊन टाकू. आणि तिचंही नाव सत्यवाच होत. सुंदर असा मुहूर्त पाहिला आणि बाळूचं लग्न केलं. लग्न करतानाच बाळूनं सांगितलं, मांडव काढायच्या अगोदर यमदूत दारात येणार आहे. केवढी भयानक गोष्ट आहे. अजून मंडुळ्या सोडल्या नाहीत, हळद धुतली नाही. बाळूनं सांगितलं, मांडव सोडायच्या अगोदर तुमच्या दारात यमदूत येणार आहेत. तिसऱ्या दिवशी सासरा मेला. गंगू विधवा झाली. बाळू मामाची मोठी बहीण. आणि मग उदास झालेला बाळू मामा आपल्या बकऱ्या घेतल्या, पत्नीला बरोबर घेतलं सत्यवाला आणि निघाला, देशांतरावर निघाला. बस दिवसभर बकरी फिरवावीत, रात्री चांगली जागा पाहून मुक्काम करावा, थांबावं, पुन्हा सकाळी उठून फिरायला सुरुवात करावी. माझ्या माता पित्यानो, असा दिवसभर संचार करत असताना, बकरी सांभाळत असताना त्या सत्यवाला मनात वाटायचं, या बकरीला जशी लहान लहान बछडी झाली तसं मला कधी मूल होणार? देव माझ्या कुशीमध्ये कधी मुलगा जन्माला घालणार आहे? माझी कुस कधी उजवणार आहे? 9 वर्ष गेली, 9 वर्ष संतती नाही. आणि एके दिवशी भगवंताची दया झाली. सुंदर अशा मुलाला जन्म देणार. 6-7 महिने झालेले. गरोदर अवस्थेत आहे सत्यव्वा, बाळू मामाची पत्नी. यात्रा आली होती आणि यात्रेला जाण्यासाठी बाळू मामा तयार झाले. सत्यव्वा म्हणाली, मी येणार, मी यात्रा चुकवणार नाही. 12 किलोमीटर अंतर आहे, तुला चालणं होणार नाही, ही अवघड परिस्थिती आहे, तू इथंच थांब, मी यात्रेला जाऊन येतो. तिनं ऐकलं नाही, निघाली आपल्या मालकाबरोबर. आणि चालत असताना बोराटीमध्ये पदर अडकला आणि थपदिशी पडली. सत्यव्वा धरणीवर कोसळली. पोटाला धक्का बसला आणि बाळू मामानं तिला घराकडे पोहोच केलं. तिची अवस्था पाहून आई रडू लागली. बाळू मामाची बहीण रडू लागली. बाळू मामानं सांगितलं, रडू नका, दुःख करू नका. एक कड केलं, रिंगण आखलं आणि बाळू मामानं सांगितलं, या कड्यातून बाहेर पाय ठेवायचा नाही, मी जाऊन येतो यात्रेला, बघू मग. पण हसण्यावारी चेष्टेवारी नेलं घरातल्या लोकांनी. कसलं रिंगण आखलं कुणास ठाऊक, कसलं कड केलं बाळूनं कुणास ठाऊक. आणि बाळूचा महिमा काय समजणार? गाईच्या कासेमध्ये गोचिड असतो पण त्याला दुधाचा पत्ता लागत नाही, रक्त पिऊनच मरत. कमळाच्या बुडाला बेडूक राहतो पण कमळाचा मकरंद बेडकाला मिळत नाही. जंगलातला भुंगा येतो आणि मकरंद घेऊन जातो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत लिहितात, का कमलकंदा आणि धरधुरी नांदणूक एकेची घरी, परी पराग सेवेचे भ्रमरी येरा चिखलची उरे. या न्यायाप्रमाणे घरातली माणसं घरामध्ये जन्माला आलेल्या सत्पुरुषाला ओळखू शकत नाही. त्याला साधूच हृदय असावं लागतं. योग्याच्या खुणा योग्याला समजतात. पत्नीनं कड्याच्या बाहेर पाय ठेवल्याबरोबर गर्भपात झाला. आतोनात दुःख कोसळलं आणि बाळू मामानी यात्रेवरून आल्यानंतर सगळा प्रकार पाहिला.
आणि माघारीन माहेरला पाठवली, ती कायमची पाठवली. पुन्हा संसाराचा विचार डोक्यात सुद्धा घेतला नाही. मेंढरं घेतली आणि फिरायला सुरुवात केली बाळू मामानी. माझ्या माता पित्यानो, आणि या भटकंतीमध्ये जी समाजाची सेवा केली, जी देशाची सेवा केली, त्याला मोल नाही असं बाळू मामांचं स्वच्छ जीवन, धुतल्या तांदळासारखं जीवन, पवित्र गंगेप्रमाणे जीवन तुमच्या समोर सादर करीत आहे सांग भलं म्युझिक कंपनी. बाळू मामाचा अवतार, बाळू मामाचं जीवन कार्य कीर्तनाच्या रूपानं तुमच्या समोर सादर करीत आहे मंडळी. चित्त देऊन ऐका. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. जन्मजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. मेटके गावामध्ये भंडारा होता. बाळू मामांना समजलं आणि मामा मेतक्याला आले. कराडाडाडा विजा चमकू लागल्या. भंडाराच्या त्या महाप्रसादाच्या वेळेला आभाळ भरभरून आलं. ढगावर ढग आदळू लागले. मुसळधार पाऊस पडणार. सगळ्या ग्रामस्थ मंडळींनी मामाला विनंती केली, मामा, महाप्रसादाचं वाटोळ होणार. कसा महाप्रसाद वाढावा, कशा पंक्ती उठवाव्यात, हे अन्नदान कसं घडणार. बाळू मामा म्हटले, विनंती करू देवाला, प्रार्थना कर. बाळू मामानी मेघाकडे पाहिलं, ढगांकडे पाहिलं. काय घडलं म्हणजे, जे देवाला करता येत नाही ते संत करत असतात. जे देवाला जमत नाही, तुकाराम महाराजांनी एका शब्दात म्हटलेला आहे, तुका म्हणे किल्ल्या अवघ्या संता हाती दिल्या. हा, बाळू मामानी ढगाकडे पाहिलं आणि ढग विस्कटले. डोंगराच्या पलीकड मुसळधार पाऊस पडतोय. पण जिथं महाप्रसाद आहे त्या मेतके गावामध्ये पाण्याचा थेंब नाही. महाप्रसादाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आणि असे चमत्कार घडू लागले. बाळू मामांच्या सहज वागण्यामध्ये, सहज बोलणे हाची उपदेश. चमत्कार करावा म्हणून नाही, समाज भुलवण्यासाठी चमत्कार नाहीत. लोकांनी मला नमस्कार करावं या उद्देशानं चमत्कार नाहीत. सहज वागण्यामध्ये, सहज जीवनामध्ये पावला पावलाला आघटित घटना घडू लागल्या. बाळू मामांच्या जीवनात मेतके गावामध्ये मुक्कामाला असताना दुपारची वेळ, गावाच्या बाहेर झाडाखाली बाळू मामा बसलेले. 50-60 लोक बाळू मामाच्या अवतीभोवती बसलेले आहेत. चर्चा चाललेली आहे, गप्पा मारत आहेत. आणि बाळू मामाच्या पाठीमागनं भयंकर मोठा विषारी नाग फणा काढून जवळ आलेला आहे. त्या मुक्या जीवाला ये बाळू मामाचं दर्शन घ्यायची इच्छा झाली की काय कुणास. धडाधडा लोक उठली. नागाला पाहून कोण घाबरणार नाही. घाबरली सगळी मंडळी, धडाधडा उठली. बाळू मामानी माग वळून पाहिलं तर नागराजा. बाळू मामाने हात जोडले. त्यानं आपला फणा बाळू मामाच्या समोर जमिनीवर टेकवला.
दोघांनी एकमेकाला एक क्षणभर डोळे भरून पाहिलं आणि नागराजा मुकाट्यानं आपल्या रस्त्यानं निघून गेला. हा चमत्कार पाहिला 50 ते 60 लोक बाळू मामांच्या समवेत त्या झाडाखाली बसले होते. बाळू मामाने एकाला सांगितलं, अरे दुपारची वेळ आहे, तहान लागली, कुणाकडे ताक असलं तर आणा. 3 तांबे ताक मिळालं. माणसं 60 आणि ताक 3 तांबे, कसं पुरणार, कुणाला द्यायचं? तोंड तरी ओलं होईल का 60 लोकांचं? बाळू मामाने आज्ञा केली, वाटा वाटा, कमी पडणार नाही. सगळ्यांना पोटभर प्यायला देऊन अर्ध ताक शिल्लक राहिलं. रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडी ती. मामाच्या समोर रिद्धी सिद्धी हात जोडून उभ्या असायच्या. सांगा, काम सांगा, सेवा सांगा. रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडी ती, उचिष्टे काढी ती मुक्तिचारी. असा मामाचा महिमा. हे मामांचं जीवन समाजाच्या सेवेसाठी वाहिलेलं मामाचं जीवन, आणि म्हणून तो अवतार मानला पाहिजे. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. या राधानगरी तालुक्यात एक नरतवड नावाचं गाव आहे. बळवंतराव मखदूम त्या गावातले सद्गृहस्थ, चांगलं घर, मुलीचं लग्न झालं, चांगल्या घरात मुलगी दिली. पण कर्मयोग, बळवंतराव मखदुमाच्या घरात अनेक आजारांनी प्रवेश केला आणि सारं घरदार रोगानं पिडलं. जावाई वेडा झाला. भयानक दुःखानं गांजून गेला बळवंतराव. काय करावं सुचेना. त्यानंही घराचा त्याग केला आणि तोही गावोगाव भटकू लागला. हा बळवंतराव मखदूम. सुरुपली नावाच्या गावामध्ये बाळू मामांची भेट झाली. मामांबद्दल ऐकून होता. मामाने त्याला पाहिलं आणि मामा रागावले. संतांची लीला अशी असते आघात. हसती बोलती शिव्या देती एका, दिसती लौकिका सारखेत. कुणाशी विनोद करतील, कुणाला नमस्कार करतील, कुणाला शिव्या देतील, कुणाच्या अंगावर धावून जातील. तुका म्हणे संत कोण घेईल त्यांचा अंत. माझ्या माता पित्यानो, त्या सुरुपली गावामध्ये मामाची भेट झाली आणि मामाने त्या बळवंतराव मखदुमाला पाहिलं. रागावले मामा. अरे कुणाची घरं जाळायला निघालास, कुणाच्या घराला आगी लावायला निघालास, घरदार सोडून. त्यानं मामाच्या चरणावर लोटांगण घातलं आणि म्हणाला, मामा काय करू. अनेक रोगांनी घरामध्ये प्रवेश केला. घरातला प्रत्येक माणूस आजारानं पछाडला. कुणालाही सोडलं नाही. या रोगाने जावाई वेडा झाला. सगळ्या घरादाराची वाईट अवस्था झाली. मन उद्विग्न झाला आणि मी घराचा त्याग केला आणि म्हणून मी गावोगाव भटकत आहे. घरात रोग शिरला, चाल माझ्या संगट. आणि बाळू मामा बळवंतराव मखदुमांच्या संगट त्याच्या गावी आले, नरतवड्याला. त्याच्या शेतावर गेले.
2 प्रदक्षिणा मारल्या शेताला आणि त्या क्षेत्रातली 2 मूठ माती मामाने खाल्ली. हे बघ, तुझ्या घरातला सगळा रोग खाऊन टाकतो. चल तुझ्या घरी आता. आणि त्या बळवंतराव मगदुमाच्या दारात येऊन पाहिलं, सारं घर आनंदानं नाचायला लागलेलं आहे. तो आजार रोगानं पिडलेली माणसं, बेजार झालेलं घरदार, आणि ती व्याकुळता कुणीकडे निघून गेली त्याचा तपासही लागला नाही. जो तो आपापल्या कामात आहे. आणि हा घरातला आनंदी आनंद पाहून बळवंतराव मगदूम मामांच्या चरणावर लोळायला लागला. धन्य आहे हे बाळू मामा, तुझा महिमा अगाध आहे, तुझा महिमा श्रेष्ठ आहे. आणि तो काय म्हणू लागला, बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. माझ्या माता पित्यानो, कागल तालुक्यातली एक कथा सांगतो तुम्हाला. संतांचं जीवन अप्रतिम जीवन असतं. कागल तालुक्यात सोनाळी नावचं गाव आहे. त्या ठिकाणी पोतदार राहत होते, बाळू मामाचे भक्त. सोनारकीचा धंदा करावा, शेतीबाडी करावी, कष्ट करावं, 4 पैसे मिळवावे. ज्युडिशियल कोर्टामध्ये त्यांची एक केस चालली होती शेतीबद्दलची. कारण त्यांच्या भावानी सगळी शेती स्वतःच्या कब्जात ठेवली होती. हडप करण्याचा प्रयत्न चालला होता. तत्वाचं भांडण होतं. ज्युडिशियल कोर्टामध्ये केस विरोधात गेली पोतदारांच्या. भावानं जिंकली. दुःखी झाले. अनेक वेळा मामांची भेट व्हायची, पण हा आपल्या संसारातला विषय कसा सांगावा म्हणून कधी सांगितलं नाही पोतदारांनी. पण एके दिवशी हिम्मत बांधली आणि सांगितलं. मामाने सांगितलं, दुःखी होऊ नकोस, अपील कर, केस तुझ्यासारखी होईल. काय ताकद आहे मंडळी. अरे सहज बोलून जातात ही माणसं, हे महापुरुष. आणि त्याप्रमाणे घडावं. तू अपील कर, केस तुझ्यासारखी होईल. मामानी सांगून टाकलं आणि पोतदारानं अपील केलं. त्या अपिलात पोतदाराच्या बाजूने निकाल लागला आणि सगळी जमीन परत मिळाली. केवढा उपकार मंडळी, केवढा अधिकार आहे. अधिकारवाणीनं सांगितलं. हा अधिकार कसा प्राप्त झाला. जे बोलल ते सत्य. झाडाला आग लागू दे म्हटलं तर हिरवं झाड पेटावं. अष्टपुत्र सौभाग्यवती म्हटलं की 8 मुलं व्हावीत. बोलावं आणि तसं घडावं. हा अधिकार बाळू मामाला कशानं प्राप्त झाला. फिरत असताना, भटकंती चालू असताना, उन्हाळ्याचे दिवस, दुष्काळ पडलेला, पाणी नाही प्यायला. बाजूला असणारी विहीर, खोलवर गेलेलं पाणी. तारुण्यातला बाळू झरा 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 विहिरीत उतरायचा. वाटीनं पाणी आणायचा, प्यायचा, दुसऱ्याला पाजायचा. आणि त्याच वेळेला तहानेनं व्याकुळ झालेले देवदूत 2 त्या विहिरीच्या काठावर प्रकट झाले आणि बाळूला म्हणतात, बाळा तहान लागली रे,
पाणी देशील का उंझळवर? पुन्हा 4 वेळा त्या विहिरीमध्ये उतरावं, पळत जावं, पळत पाणी घेऊन यावं आणि त्या देवदूतांना पाणी पाजावं. आत्मा संतुष्ट झाला आणि त्या देवदूताने बाळू मामाला आशीर्वाद दिला, बेटा जे बोलशील ते खरं होईल. जा, तुझ्या मुखातून निघालेला शब्द पुरा करण्यासाठी अष्टमहासिद्धी तुझ्या समोर उभ्या असतील. त्या 4 मुक्ती तुझ्या सेवेत असतील. देवाला खाली येऊन तुझा मुखातून निघालेला शब्द खरा करावा लागेल. आणि तेव्हापासून अशा अघटित घटना घडू लागल्या, चमत्कार घडू लागले. एक वेगळं ज्याला अधिष्ठान म्हणतो आपण, असं निर्माण झालं बाळू मामाच्या शब्दाला, बाळू मामाच्या चारित्र्याला, बाळू मामांच्या जीवनाला. एक अवतार कार्याची समेची बाजू निर्माण झाली आणि कार्याला सुरुवात झाली. मंडळी, भक्तीचा सूर्य उगवला आदमापुरात, भक्तीचा सूर्य उगवला आदमापुरात, भक्तीचा सूर्य उगवला आदमापुरात, भक्तीचा सूर्य उगवला आदमापुरात, ज्ञानाचा प्रकाश पडला साऱ्या जगतात, ज्ञानाचा प्रकाश पडला साऱ्या जगतात, ज्ञानाचा प्रकाश पडला साऱ्या जगतात. संसारात ज्यानी हरी ओळखिला, देवाला संसारात पाहिलं. मंडळी, जंगलामध्ये तपश्चर्या केली नाही, दाढी जटा वाढवल्या नाहीत, भगवी कापडं अंगावर घातली नाहीत, साधूच कुठलंही सोंग घेतलं नाही. या देशामध्ये